श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. इथं सगळे सुट्टीला आलो आहे म्हटल्यावर नाश्ता हा जेवणासारखाच करावा लागतो. आता काही लोक म्हणतात तू कायम माहेरातच असतेस का? तर मुलांना सुट्टी पडली की तेवढेच थोडे दिवस माहेरात राहायला मिळतं. वर्षभर मुलांची शाळा असते, मग इथं मी तुम्हाला कायम कशी दिसते? आता ट्रिपला इकडूनच जाणार आहे म्हणून ट्रिपसाठी बेसन लाडू बनवायचं काम चालू होतं. तोपर्यंत मामांना बघायला दोन्ही बाळूदादा आले होते. दुपारी जेवणात केले होते कांदा भजी आणि गरम गरम फोडणीचा भात. तोपर्यंत मम्मी म्हणाली, आज जायला 2 दिवस राहिले आहेत, फायनल खरेदी करू. म्हणून राहिलेली सगळी खरेदी केली. दुपारी आल्यावर बेसन लाडू वळून घेतले. पण मी माहेरात असते याचा काही लोकांना प्रॉब्लेम होतोय, पण माझ्या माहेरच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला का होतो? आणि किती आनंदात असतो हे दिसत नाही का तुम्हा लोकांना? जो आनंद पसरवण्याचा प्रयत्न करते ते तुम्ही बघा. यातून पॉझिटिव्ह गोष्टी घेण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टी काही लोक घेतात. कशी लोकं असतात नाही. असो, लाडू झाल्यानंतरनं घेतली चकली करायला. आम्ही सगळे चकली बनवतोय आणि हा बब्या चकली खायचं काम करतोय. चकली करताना दिवाळी असल्यासारखं वाटत होतं. ट्रिपमध्ये जाताना बाहेरचं काही खाण्यापेक्षा घरून नेलेलं चांगलं असतं आणि ते पुरतंही. आणि ही आमच्या मामांची मुलगी आणि तिच्या मुलाचं होतं आज जावळ. लाडोबा कसा खुदकन हसतोय बघा. आज चांगला मुहूर्त होता म्हणून आज त्याचं जावळ काढून घ्यायचं होतं. जावळ काढताना मुलं खूप रडतात. तसेच हे साहेब हे थोडे रडले, पण नंतर जास्त काही रडले नाहीत. जास्त काही जावळ नव्हतं त्यामुळं दिसण्यात काही फरक पडला नाही. संध्याकाळी थोडा होता जेवणाचा स्पेशल बेत. मी वहिनी करत होतो चपात्या, वहिनी लाटून देत होत्या आणि मी भाजत होते. मिळून काम केलं की पटकन कामं होतात. आणि आज वातावरण डेंजर होतं. विजा, गडगडाट आणि वारं खूप सुटलं होतं. तरी पण जेवणानंतरनं थोडं फिरायला पाहिजेच, कारण मम्मी पप्पांसोबत हाच वेळ थोडा निवांत बोलणं होतं. पाऊस खूप पडणार आहे आज, त्यामुळे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.